सकाळी भिवंडी पोलीस स्टेशनमध्ये खूप चहलपहल झाली होती, कारण ह्या ठाण्यामध्ये एक नवीन लेडी इन्स्पेक्टर जॉईन होणार होती, जी ह्याच गावाची होती. जसंच ते इन्स्पेक्टर वर्दी घालून ठाण्यामध्ये येते, तर लेडी हवालदार पूनम तिच्या गळ्यामध्ये फुलांचा हार घालते. या मॅडम, ह्या ठाण्यामध्ये तुमचं स्वागत आहे. मॅडम नका बोलू ताई, जरीही माझा पद तुमच्यापेक्षा मोठा असो, पण मला इथपर्यंत पोहोचवण्यामध्ये तुम्हीच मदत केला आहात. सरिता आपल्या स्वागत मध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला बोलते. आणि हो, मी आपल्या गावामध्ये एक पोलीस ऑफिसर बनून नाही, एक मुलगी बनून सगळ्यांची मदत करीन आणि प्रयत्न करीन की ह्या गावामधले सगळे अपराध संपवून शांती येऊ. सरिताचं बोलणं ऐकून गाववाल्यांना खूप शांती मिळाली, कारण गावामध्ये दररोज अपराध वाढतच जात होते, ज्यामुळे गाववाले खूप जास्त परेशान होते. पूनम ताई, तुम्ही मला तो रजिस्टर द्या, ज्यामध्ये ह्या महिन्याच्या अपराधांची सूची आहे. पूनमच्या मागे सरिता पोलीस स्टेशनच्या आत जाते, जिथे पूनम सरिताला रजिस्टर देते. सरिता रजिस्टरला वाचायला लागते. महिना आता सुरूच झाला आहे आणि कंप्लेंट्सने रजिस्टरची पानं संपली आहेत. गावाची हीच परिस्थिती आहे ताई. गावामध्ये लोक तर मोजणीचे आहेत, पण अपराध अनगिनत आहेत. आता सरिता एक एक करून प्रत्येक अपराधीचा शोध घ्यायला लागते आणि त्यांना पकडते. या सगळ्यामध्ये हवालदार दुनाव पण सरिता बरोबर आहे. पण सरिता बघते की दुनाव एक पण काम व्यवस्थित नाही करत. काय मॅडम, तुम्ही आत्ताच आलायत काय? आजच सगळे क्राईम संपवणार का? अरे वा दुनावजी, तुम्ही तर चांगली शायरी करता, बस ड्युटी चांगली नाही करत. ड्युटीचं काय ना मॅडम, त्याला करून मनाला शांती नाही भेटत, शरीराला थकवा भेटत असतो. माझ्या बरोबर हे सगळं नाही चालणार. जर काय तुम्ही चांगल्यापैकी काम नाही करणार तर तुम्हाला शांती नाही मिळणार, फक्त त्रास मिळणार. सरिताला दुनाववर शक झाला होता, कारण तो कायम ड्युटीच्या वेळेस कुठेतरी गायब होऊन जायचा. पण ती ह्या गोष्टीला नजरअंदाज करते आणि आपल्या कामावर लक्ष देते. आता सरिताने काहीच दिवसामध्ये खूप सगळ्या अपराध्यांना जेलच्या आत टाकलं होतं. असं वाटतंय मॅडम की तुमचं ह्या अपराधींसोबत काहीतरी जुनं नातं दिसतंय, त्यामुळे तुम्ही त्यांना जेलची ओली चपाती खाऊ घालतायत. खास करून तर ह्या जमीन हडपणाऱ्याला तर. बरोबर वाटतं तुम्हाला. ह्या जमीन हडपणाऱ्या माणसांशी तर माझा लहानपणीचा संबंध आहे. मला बेघर जे केलं होतं या लोकांनी. मॅडम एक गोष्ट सांगू, जरी शायरी असेल किंवा बोलणं, समजायला तेव्हाच येईल जेव्हा पूर्ण सांगितली जाईल. सरिता दुनावला आपल्या लहानपणाची घटना सांगायला लागते. सरिता आपल्या स्कूलकडून घरी परत येते आणि बघते की काही लोक तिच्या घरचं सामान बाहेर टाकत आहे. हे बघून ती खूप घाबरते. बाबा, हे लोक आमच्या घरचं सामान बाहेर का टाकत आहेत? कारण की बाळा, हे आता घर आपलं नाही राहिलंय. पण आपण तर कायम इथेच राहतो आणि मित्र आपल्या प्रत्येक मित्राला सांगितलं आहे की हेच आपलं घर आहे. चल बाळा, आता इथून जाऊया. तू तुझे पुस्तकं उचल. पण बाबा, आपण कुठं जायचं? आपलं नवीन घर कुठं आहे? ते तर मला सुद्धा नाही माहितीये बाळा. आता आपण बेघर आहोत. बेघरांचं काही घर नाही असतं. जिथे थोडंसं छत मिळेल तिथंच आपला आसरा टाकूया. ही गोष्ट बोलताना सरिताच्या बाबांच्या डोळ्यामधून अश्रू वाहायला लागतात. सरिता पण आपल्या घराकडे बघते आणि रडायला लागते आणि बाबांच्या गळे लागते. इथे आपली गोष्ट सांगताना सरिताच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. मॅडम, मला माफ करा. मला माहिती नव्हतं की बेघर होतात तुम्ही. आता तर समजलं ना तुला की मी ह्या जमीन हडपणाऱ्या माणसांची एवढी नफरत का करते? तो नाव आपल्या मनामध्ये बोलतो. माहिती झालं मॅडम. आता ही गोष्ट अजून दुसऱ्या कोणाला तरी कळली पाहिजे ना. सरपंचच्या घरी जातो आणि त्यांना ही गोष्ट सांगतो. मालक, ही जी इन्स्पेक्टर आली आहे ना, तिला लहानपणी खूप मोठा सदमा लागलाय. बिचारी घरातून बेघर झाली होती, म्हणून जमीन हडपणाऱ्या लोकांच्या मागे हात धुवून लागलीये. वा रे माझा शायर, तू शायरी तर चांगली करत नाहीस, पण हो, बातम्या चांगल्या ऐकवतोस. त्याच्यामुळेच तर मी तुला सरकारकडून जास्त पैसे देतो. दुना वर्दी तर घातला होता, पण असा तर तो सरपंचसाठी काम करायचा
आणि ही गोष्ट सरिताला अजिबात माहीत नव्हती आणि ती आपली प्रत्येक नीती दुनावला सांगायची, ज्याला तो सरपंच पर्यंत पोचवायचा. मला समजत नाहीये की हे सगळे अपराधी आजकाल इतके सतर्क कसे काय आहेत. सरिता खूप परेशान होती. पण तेव्हा तिला सकाळी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये एक चमकणारा न्यूजपेपर दिसतो. ती त्याला वाचायला लागते. उद्या 22 तारखेला राजू आणि चुन्नू नावाचे अपराधी पवन काकाच्या घरी लूटपाट करणार आहेत आणि त्याचसोबत हे दोघी लोक रिंकीच्या घरावर पण कब्जा करणार आहेत. अच्छा, तर हे सगळं करणार आहेत हे लोक. दुसऱ्या दिवशी जेव्हा दोन्ही अपराधी अपराध करण्यासाठी जात असतात तर सरिता त्या दोघांना पकडते आणि जेलमध्ये घालते. आता अशाच प्रकारे सरिताला जादुई न्यूजपेपरने प्रत्येक अपराधीला एखाद्या नवीन अपराध करण्याच्या पूर्वीच पकडून टाकायची. पण ही न्यूजपेपरवाली गोष्ट दुनावला समजते. असं वाटतंय हिचं भांड फोडावंच लागेल. दुनाव आता सरपंच जवळ जातो आणि त्याला सांगतो सरिताच्या हातामध्ये एक जादुई न्यूजपेपर लागला आहे, ज्याने तिला प्रत्येक खबर एक दिवस पहिलाच समजून जाते. आता सरपंच रात्री पोलीस ठाण्यामध्ये येऊन त्या न्यूजपेपरला चोरी करतो, पण त्याचे अर्धे पान गायब होते. हे काय, मी पत्र ते पण अर्धच. सरपंच खूप शोधतो, पण त्याला उरलेला अर्धा न्यूजपेपर कुठंच नाही भेटत. मग तो तेच घेऊन परत येतो. आता मी सुद्धा बघतो की ही कशी माझ्या लोकांना चोरी आणि जमीन हडपण्यापासून थांबवते. आता सरपंचला अर्ध्या जादुई न्यूजपेपरने हे समजतं की पोलीस कधी आणि केव्हा छापा मारणार आहे, म्हणून तो आपल्या लोकांना पहिलाच सतर्क करतो. इथे सरिता परेशान होते की शेवटी छापा मारण्याच्या पूर्वीच अपराध्यांना कसं काय समजत आहे. सरपंचजी, आमच्या मॅडमचा तर वाईट अवस्था आहे की ती विचार करत आहे की शेवटी अपराध्यांना पत्ता कसं लागत आहे की रेड कुठे पडणार आहे. आता फक्त बघत राहा की मी काय करतो ते. सरपंच आता गावातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाच्या घरी चोरी करण्यासाठी जातो, पण त्याला तो श्रीमंत माणूस बघतो आणि पोलीस मध्ये कंप्लेंट लिहायला जातो. जर का तुम्ही सरपंचजींना स्वतःच्या डोळ्यांनी चोरी करताना बघितलं आहे तर मी आजच त्यांना गिरफ्तार करते. सरिता जेव्हा सरपंचला गिरफ्तार करण्यासाठी जाते तर तिला एक माणूस मोहन मध्ये दिसतो. मॅडम, ती चोरी सरपंचजींनी केली नाहीये, मी केलीये. मी माझं नाव कबूल करतो. मला अटक करा. हे बघून सरिता हैराण होऊन जाते. मला माहित आहे की चोरी सरपंचजीनेच केली आहे. ज्या दिवशी माझ्या हातात पुरावा लागेल तेव्हा मी तुम्हाला जेलमध्ये टाकीन. मला जेलमध्ये खडी फोडवणारी शेवटी तू आहेस तरी कोण? सिंगम आहेस काय? मी सिंगम नाही रे, मी लेडी सिंगम आहे. आता सरिता इथून मोहनला चोरी करण्याच्या जुर्ममध्ये अटक करून घेऊन जाते. इथे सरपंच न्यूजपेपर वाचतो. हे काय, याच्यामध्ये तर लिहिलंय की गावातल्या सरपंचला झाली 5 वर्षाची जेल. ठाण्यामध्ये चोरी करताना पकडला गेला. नाही, मी असं नाही होऊ देणार. दुनाव सरपंच जवळ येतो. साहेब, सरिता मॅडमला तुमच्याबद्दल काही पुरावे मिळालेत आणि त्यांनी ती फाईल ठाण्यात ठेवलीये. ही बातमी तर तुझ्या आधी मला बातमीपत्राने दिलीये, पण आता ती फाईल ठाण्यातून गायब होऊन जाईल. सरपंच रात्री ठाण्यामध्ये जातो आणि फाईल चोरी करण्यामध्ये कामयाब होतो. आता ती लेडी सिंगम तर काय, स्वतः सिंगम जरी आला तर माझं काही वाकडं नाही करू शकत. तेव्हा इथे सरिता पोचते. तुझ्यासाठी तर लेडी सिंगमच बरोबर आहे. चल ठाण्याला चल, माझ्याकडे तुझ्या विरुद्ध पुरावे आहेत. माझ्या विरुद्ध पुरावे? शेवटी काय तरी केलंय मी? पोलीस ठाण्यामध्ये येऊन सरकारी कागदात चोरी करून घेऊन गेला आहेस. सरकारी कागद? मी त्यांना का चोरेल? ही गोष्ट इथे नाही, अदालत मध्ये जाऊन सांग. तुम्ही मला कोर्टामध्ये घेऊन जाणारे होतात तरी कोण? मी लेडी सिंगम रे, विसरलास का? खूप वर्षांपासून दुसऱ्यांची जमीन हडपून इकडे तिकडे पळत होतास ना. आता काही वर्ष जेलमध्ये जाऊन आराम कर. मूर्ख गप्पा बंद करा. काय पुरावा आहे की पोलीस स्टेशन मध्ये चोरी केलीये? सरिता आपला फोन काढते आणि त्याच्यामध्ये सरपंचला काही दाखवते. मी काल रात्री ठाण्यामध्ये लपून सीसीटीव्ही कॅमेराज लावले होते, ज्यामध्ये तू स्पष्टपणे चोरी करताना दिसत होतास.
आणि आमच्या ठाण्यामधून खूप सगळे सरकारी कागदात गायब झाले होते. हे बघा, तुम्ही मला फसवायचा प्रयत्न करताय. मी काल रात्री ठाण्यात आलो जरूर होतो, पण मी तुमचे काही कागदपत्र नाही चोरलेत. तू तर फक्त तुझ्या विरुद्ध जमा केलेले पुरावे चोरी करण्यासाठी आला होतास, हो ना? मला माहित आहे तू एक पण सरकारी कागद नाही चोरी केलेत. पण तरीही मी तुला ह्या केसमध्ये शिक्षा देईल. याच्यासाठीच तू पोलीसवाली बनली आहे की लोकांवरती खोटा आरोप लावायचा चोरींचा आणि त्याला जेलमध्ये पाठवायचं. तू म्हणून सरपंच बनला आहेस ताकी तू लोकांची जमीन हडपू शकू? तुला माहित आहे की तुला ठाण्यामध्ये चोरी करण्यासाठीच बोलवलं होतं. काय? हो, मला समजलं होतं की दुनाव तुझा चमचा आहे, म्हणून मी त्याच्या डोक्यामध्ये हे घातलं की माझ्याकडे तुझ्या विरुद्ध एक फाईल आहे जी मी ठाण्यामध्ये ठेवलेली आहे. पण मला ती बातमी दुनावच्या आधी त्या जादूच्या बातमीपत्रात मिळाली होती. वा, जादुई न्यूजपेपर पण मीच ठाण्यामध्ये ठेवला होता, जेणेकरून तू त्याला चोरी करू शकू. आठवतंय त्याचा अर्धा तुकडा गायब होत होता, तो माझ्याकडे होता. तर हे सगळं तुझं केलेलं होतं? हो, तुझ्यासारख्या शकुनीला पकडण्यासाठी मला ही चाल चालावीच लागली. तेव्हा तिथे दुनाव येतो. ये दुनाव, तुझं नाव ज्याने पण दुनाव ठेवलं आहे ते बरोबरच ठेवलेलं आहे. तू 2 नाववर सवार असतोस. आता तुझी एक नाव तर बुडलेली आहे. सरपंच बरोबर तू पण आता जेलमध्ये चक्की पिसशील. सरिता ह्या दोघांना 5 वर्षासाठी जेलमध्ये टाकते आणि सरपंचने गाववाल्यांची जी पण जमीन हडपली होती ती सगळ्यांना परत करते.